आता वळत मुंबई पुण्यातील टॉप 9 बातम्या। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये तब्बल 95.74% पाणी साठा। मुंबईकरांची पाणी चिंता मिटली, पाणी कपातीची गरज नाही, पाणी पुरवठा विभागाचा अहवालातून स्पष्ट। मुंबई पालिका निवडणुकीसाठी अद्यावत मोबाईल ॲप सुरू होणार, एका क्लिकवर मतदारांना प्रभागासह मतदार केंद्राची माहिती मिळणार। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीमधील खासगी बिल्डरांकडून म्हाडाला मिळालेल्या घरांवर अर्जदारांच्या अक्षरशः उड्या। एका घरासाठी 130 अर्जदारांमध्ये स्पर्धा असणार। पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खासगी शिक्षण संस्थांच्या नियमनासाठी राज्य सरकार आणणार नवा कायदा। शुल्क, प्रवेश प्रक्रिया, अध्यापन दर्जा आणि इतर बाबींवरील नियंत्रण ठेवलं जाणार। सर्व खासगी संस्थांना नोंदी बंधनकारक। पुण्यातील टीम पॉइंट ब्रेक ॲडव्हेंचरसच्या गिर्यारोहकांकडून 2 दिवसांमध्ये 5 किल्ले सर। हुतात्मा राजगुरू जयंती दिनाचा औचित्य साधत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 5 किल्ल्यांवर तिरंगा फडकवला। पुणे महानगरपालिकेकडून वर्षभरात 2664 भटक्या मांजरींची नसबंदी करण्यात आली। मांजरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी लसीकरण करण्यात आलेलं आहे। पुणे पालिकेतील 750 लेट लतीफ कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्यात। पालिका आयुक्त नवल राम यांच्याकडून उशिरा येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर संदर्भात ही कठोर भूमिका घेण्यात आली आहे। कामकाजावर परिणाम होत असल्याने कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे। पुणे पालिकेकडून 2171 जणांना नोटीस देण्यात आली आहे। डेंग्यू डासाची उत्पत्ती प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। 4 लाखांचा दंड जो आहे तो वसूल करण्यात आला आहे। इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मंगळवारपासून अंतिम फेरी सुरू होणार आहे। आतापर्यंत प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी ही अंतिम फेरी असणार आहे। शनिवारपर्यंत अंतिम फेरीची मुदत आहे।